नमस्कार, मी रोटरी एंटरप्राइज वाईमधून विक्रम नायकवडी आज आपल्याशी संवाद साधत आहे. आपल्या इथे सर्व सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक अशा प्रकारची खत औषधं उपलब्ध आहेत आणि गेली 4 ते 5 वर्ष आपल्या इथून जे शेतकरी आपले अनुभव शेतीमध्ये आपले जे प्रोडक्ट वापरून त्यांचे अनुभव शेअर करतात, असंच एक अनुभव पुढे पाहणार आहोत. तर त्या अगोदर मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आपल्या प्रोडक्टविषयी. आपल्याकडे सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहेत ते म्हणजे दैविक कॅप्सूल, जे एका 15 लिटरच्या पंपासाठी 1 कॅप्सूल पुरेसा आहे अशा पद्धतीने वापरलं जातं आणि एका बॉटलमध्ये 20 कॅप्सूल असतात. हे पिकाच्या सर्व स्टेजला सर्व पिकांना उपयुक्त आहे, अगदी मेथीच्या भाजीपासून ऊसापर्यंत. तसेच वसंत ऊर्जा हे देखील अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि PARC भाभा अनुसंधान केंद्र मुंबई या दोघांच्या संयुक्त विद्यमानामधून निर्मित असलेले हे प्रोडक्ट आहे वसंत ऊर्जा. तसेच VSIचे मायक्रोन्यूट्रन्स आहेत, VSIचं ह्युमिक आहे. हरितके हे आपल्या पिकांसाठी फवारणीद्वारे आपल्याला नत्र उपलब्ध करून देणारे बॅक्टेरियांचा समूह आहे. अशा प्रकारे हे VSIचे प्रोडक्ट आहेत. तर ह्या सर्व प्रोडक्टचा आणि आपल्या रोटरी एंटरप्राइजच्या खतांचा, सेंद्रिय खतांचा, जैविक खतांचा वापर करून जे उत्पादन मिळालं आहे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न ज्या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे, असे एका शेतकऱ्याचा अनुभव आपण पाहणार आहोत. माझं नाव बाबूराव कृष्ण जाधव परखंदी. मी आत्तापर्यंत हळद हे 4 ते 5 वर्ष झालं काढतोय. तर हे सेंद्रिय खतं वापरून रोटरी एंटरप्राइजच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन सर्व खतं व फवारणी सगळी त्यांच्या पद्धतीचे मार्गदर्शनात खाली करून वापर केला त्याचा. आणि वापर करून ह्या पिकाचा असा म्हणजे ह्या पद्धतीने हळद हे उत्पन्न काढलेले आहे. ह्याच्या आधी रासायनिक वापरत होतो, पण त्या उत्पन्नात आणि आजच्या उत्पन्नात हा फरक आहे. तर अशा पद्धतीचं हे माझं हे खतं वापरून ह्या फवारणी करून ह्या पद्धतीचे आपण हळदीचं उत्पन्न केलेलं आहे. नाना, तुमचा खर्च किती होतोय? म्हणजे साधारणतः खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असं काय होतंय का, कसं आहे? हां, तर आपला साधारण खर्च हा कमीच झालेला आहे खताच्या हिशोबाने. बरं. ज्यादा आपण खतं वापरलीच नाहीत, दुसरं काहीच नाही केलेले. फक्त शेणखत थोडं आणि बाकीचं आहे हेच सेंद्रिय खतं वापरूनच रोटरी एंटरप्राइजेस त्यांच्याकडूनच घेऊन सगळं केलेलं आहे. आणि फवारणी, त्यामुळं खर्च हा कमीच झालेला आहे. बरं, म्हणजे नेहमी रासायनिकपेक्षा तुमचा खर्च कमी झाला. रासायनिकपेक्षा खर्च हा कमीच झालेला आणि उत्पन्नाबाबत काय वाटतं तुम्हाला? उत्पन्न हे जास्तच आहे, काय तोट्यामध्ये आजपर्यंत नाहीच गेलेलं कुठलंही. बरं, तुम्ही इतर पिकांना वापरता? वापरलं. बरं. गहू असेल, ज्वारी असेल, बरं. हरभरा असेल, सर्व पिकांसाठी वापर आपण केलेला आहे. बरं. आणि त्या पद्धतीनेच आपण उत्पन्न पण काढलेलं आहे. आता हा माल कसा वाटतो तुम्हाला? म्हणजे माल एक नंबरच आहे ना आता. बरं. म्हणजे ज्या नेहमीच्या फळात आणि पिकात आणि आजच्या पिकात हा फरकच आहे ना. की इतरांचे पण मी हळद बघितली आणि त्यात आपली हळद बघितली, हाही फरक आहे. ह्या वर्षी पाऊसकाळ जास्त होता, तर त्या मानानं हळद कुठं खराब होण्याचं वगैरे अशी काही शक्यता वाटली का तुम्हाला? नाही ना, कुठली हळद खराब नाही, काय नाही. की अशा पद्धतीने हळद झालेली आहे. काय बरं. कुठले हळद खराब झाली नाही, गंडा कसला नाही, सगळं चांगलं आहे. ओके. तुम्ही नेहमीच दैविक कॅप्सूल, वसंत ऊर्जा हे वापरता? हां, कॅप्सूल वगैरे वापरतो, वसंत ऊर्जा वापरलेले. बरं. ओके, म्हणजे तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात? हां, आहे. खर्च आणि उत्पन्नाच्या बाबतीत? खर्च आणि उत्पन्नापेक्षा म्हणजे भरपूरच आहे खर्चापेक्षा. कमीत कमी खर्चात आपलं जे टार्गेट आहे जास्त उत्पन्न मिळालेलं आहे. ओके ओके ओके. धन्यवाद नाना. जसं की आता आपण पाहिलं आपल्या जाधव नानांचा अभिप्राय त्यांच्या हळद पिकाविषयीचा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवलं पाहिजे शेतकऱ्यांनी, त्यासाठी खतावर होणारा खर्च आणि औषधावर होणारा खर्च हा आपण कमी केला पाहिजे आणि त्यासोबत उत्पन्नही वाढवलं पाहिजे. यासाठी तुम्ही रोटरी एंटरप्राइजला भेट देऊन आपण मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आपण खताला खत, आळवणी आणि फवारणी अशा प्रकारे नानांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे.
गेले 3 ते 4 वर्ष झालं ते सातत्याने हळद ह्या पिकाला वापरतात. सर्व पिकांनाच वापरतात, पण हळद हे प्रामुख्याने त्यांचं पीक आहे. मग हळदीचा महत्त्वाचा आजार जो आहे तो हळद लागणे. तर आपल्या खता औषधामुळं हळद लागत नाही, मूळकूच कंदकूच थांबते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतं आणि हळदीचं कुरकुमीत वाढल्यामुळं त्याच्या वजन वाढीत आणि उत्पादन वाढीत नक्कीच वाढ होते, असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. यासाठी आपला पत्ता घ्या, रुद्र एंटरप्राइजेस वाई, आणि कॉन्टॅक्ट नंबर घ्या 9881 61 77 55. ठीक, धन्यवाद.